2 दिवसांना व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. आपल्यासोबत संजय शिरसाट, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. बऱ्याच चर्चा झडत आहेत, बऱ्याच भेटीगाठी होत आहेत. शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केलेला आहे. त्या ठिकाणी नंतर फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरेंच्या भेटीला फडणवीस, ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जात आहेत, उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जात आहेत. नेमकं राजकीय व्हॅलेंटाईन कोण कुणासोबत साजरा करतोय? महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, भविष्यातल्या निवडणुका आहेत. कसा साजरा होणार व्हॅलेंटाईन डे? व्हॅलेंटाईन डे हा सर्वांबरोबर साजरा करावा लागतो आणि केला पाहिजे. अनेक प्रकारचे नाते मुलाचं आईचं असतं, मुलीचं आईची असतं, बापाचं मुलाचे असतं, आजोबाशी असतं, मित्रांशी असतं, मैत्रिणीशी असतं. हे सर्वांशी नातं असतं. हे एक नातं नसतं व्हॅलेंटाईन डेचं. म्हणून आम्ही राजकीय लोकांचा सुद्धा व्हॅलेंटाईन डे हा सर्वांबरोबर रोजच साजरा करतो. पर्टिक्युलर या माणसाबरोबर त्या माणसाबरोबर असं नाही. राजकीय शत्रू असणं वेगळं आणि वैयक्तिक मैत्री असणं भाग वेगळा. म्हणून आमचा व्हॅलेंटाईन डे आम्ही विरोधी असो का सत्ताधारी असो सगळे मिळून साजरा करत असतो आणि अत्यंत आनंदाने करतो. परंतु काही लोकांना तो पचनी पडत नाही, म्हणून आम्ही सुद्धा तिकडे जात नाही. काय गैर काय वाटतं त्यामध्ये? संजय राऊत पण तर पॉलिटिकल पार्टीचे एक प्रवक्ते आहेत, तुम्ही पण प्रवक्ते आहेत, ते पण प्रवक्ते आहेत, तुम्ही पण संजय, ते पण संजय. मला एक सांगा, कोणतं एक चांगलं वाक्य त्याने त्याच्या तोंडातून आजपर्यंत निघलंय? एक वाक्य दाखवा ना. अरे आम्ही तर आजही उद्धव साहेबाला उद्धव साहेबच म्हणतो. हा आमच्या मनाचा मोठेपणा नाहीये, हे संस्कार आहेत. पण ह्यांचे संस्कार आहेत का तसे? एकनाथ शिंदे साहेबाला काय म्हणतात ते? गद्दार, दलाल, काय 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 रेडे. अरे तुम्ही कुणाला काय बोलता याचं कधीतरी भान ठेवा. सत्ता गेली, माणसं गेले, आमदार गेले, खासदार गेले, पक्ष गेला, तरी तुमची मस्ती तशीच. आणि त्या एका माणसामुळं मला वाटतं उद्धव साहेब का बोलत नाहीत हा सुद्धा एक आता संशोधनाचा विषय झालेला आहे. तुम्ही त्यांचा श्वान म्हणून उल्लेख करताय, श्वानाची उपमा संजय राऊतांना का देताय? खरं म्हणजे त्या श्वानाचा सुद्धा अपमान आहे. तो सुद्धा प्रामाणिक असतो, परंतु दुसरा आता देऊन आणखीन दुसरा उपमा देऊन आणखीन बाकीच्या प्राण्यांचा सुद्धा अपमान करणं मला आवडत नाही. श्वान सुद्धा प्रामाणिक असतं, ती प्रामाणिकता सुद्धा यांच्यात नाही राहिलेली. आज त्यांनी जी टीका केली आहे एकनाथ शिंदेवर, शरद पवारांनी सन्मान केलाय, महादजी शिंदे पुरस्कारानं गौरवण्यात आलंय, महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं हे सगळं कृत्य आहे अशी सुद्धा टीका करतायत. आणि अमित शाह यांचा सत्कार केलाय खरं तर शरद पवारांनी, अशी टीका करतायत. कुठेतरी निर्वाणीचा इशारा आहे हा. अमित शहा यांच्या काही स्वप्नात येतं का? अमित शहाचा त्या स्टेजचा काही संबंध होता? शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी एका उभरत्या नेत्याला एकनाथ शिंदे साहेबाच्या कार्याचा गौरव केला, तेही मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर. आणि त्यांना सुद्धा हे लोक गद्दार म्हणजे काय दलाल म्हणतात. मला वाटतं शरद पवार साहेब आयुष्यामध्ये सर्व सहन करतील, परंतु अशा प्रकारचे त्यांच्यावर केलेल्या टीका एका अर्थानं शरद पवारला त्यांनी गद्दार म्हणलेला आहे, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून आता भविष्यामध्ये ही जी फाटाफूट चालली ना महाविकास आघाडीची, ही शेवटची घटका मजत होती आणि त्याचा अंत ह्या कालच्या सत्कारामुळे झालेला आहे. शरद पवारांना राजकारणातील भीष्माचार्य बोललं जातं. ज्यावेळी निकाल लागले होते 2019 मध्ये, त्यावेळी जे सरकार स्थापन झालं होतं, त्यानंतर मारल्यावर कळते पवारांनी मारले कुठे असे बॅनर सर्वत्र लागले होते. आता संजय राऊत त्या शरद पवारांवर टीका करतायत, ही टीका भारी पडेल असं वाटतंय. आता बघा ना, शरद पवार त्यांच्या कुठं मारतात ते. मला वाटतं शरद पवार साहेब आता त्या मोडमध्ये नाहीत, आता ते दुसऱ्या मोडमध्ये आलेले आहेत. आता ते कुठं मारतील आणि त्याची आग यांना कुठं झळ कुठं पोहोचेल हे यांना काही दिवसात कळेल. म्हणून आता शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ते विरोधात आहे आमच्या, त्यांचं आमचं जमत नाही, पण तरी त्यांच्याबद्दल आम्ही अशा खालच्या थराच्या आम्ही कधीच टिप्पणी केली नाही, करणार नाही. त्यांचा एक तो सन्मान आहे आणि म्हणून हे सन्मानाची संस्कृती जपण्याचं काम जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते आम्ही जपतोय. यांच्यासारखं वायफाट बडबड करून इतरांना नीच दाखवून, खालच्या पातळीचं दाखवून हे स्वतःला जर मोठे समजत असतील ना, तर यांचा हा गैरसमज आहे. पण याचे बरेच राजकीय अर्थ काढले जातात. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना हा सन्मान देणं, राजकीय अर्थ पाहिले जातात. भविष्यात एकत्र येतील का? चर्चा सुरू झाल्यात. राजकीय अर्थ कसले? बायोपिक काढली होती राज ठाकरेंनी या चर्चगेटला, त्या कार्यक्रमाला मी होतो. अमिताभ बच्चन त्या स्टेजवर होते, शरद पवार होते, बाळासाहेब ठाकरे होते, अनेक लता दिदी होत्या. अहो, एखादं व्यासपीठ जेव्हा असं असतं त्या टायमाला सर्व राजकीय पक्षाचे नेते त्या स्टेजवर असतात, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून ही संस्कृती महाराष्ट्राने जपलेली आहे.
आणि त्यावेळेला मला वाटतं हे त्या स्टेजच्या आसपासही नव्हते. म्हणून आम्ही ते प्रसंगही पाहिलेले आहेत. म्हणून शरद पवारांनी असा सत्कार करणं आपल्या मराठी माणसाचा, आपल्या महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्याचा, मला वाटतं हे गौरवाची परंपरा शरद पवारांनी चालवलेली आहे. एक जी टीका वारंवार तुमच्यावर होते ती म्हणजे गद्दार. एकनाथ शिंदे गद्दार आहेत, गद्दारांचा सत्कार केला पवारांनी, ते करायला नको होतं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टाय, अशा पद्धतीची जी टीका, याला उत्तर कसं देणार? यांना काय, जे त्यांच्यापासून दूर गेले ना, ते गद्दार, ते कचरा, 50 खोके, हे अशा टीका करतात. यांना कोण पाहिजे? मुसा पाहिजे, पाकिस्तानचा झेंडा पाहिजे. यांना बाकीच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरायची आता सवय झालेली आहे लोकसभेपासून. म्हणून आता यांचं हिंदुत्व संपलेलं आहे. आणि मग जो यांना सोडला का तो गद्दार झालाच, आणि जो आला का लगेच शिवबंधन बांधतात अशा हातात. वाह, निष्ठावंत आला रे आला. यांच्याकडे माणसं थोडं पहा कोण आहेत. एकही माणूस निष्ठावंताचा त्यांच्याकडे गेलेला नाही. जमलेले तेच पक्ष डुबायला लागलेत. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, भविष्यातली वाटचाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची कशा पद्धतीनं पाहता तुम्ही राजकारणात? एक दिवस हे सगळे समुद्राच्या मध्ये जातील, संजय राऊत ती नाव चालवेल आणि कधी पलटी करून यांना तिथं डुबवल याचा काही नियम नाही. म्हणून त्याचा अंत हा एकसाथ करण्याचं जे काही अहोभाग्य लाभणार आहे त्याचा मुख्य असणार आहे संजय राऊत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.